सर्वात्मका शिवसुन्दरा स्वीकारया अभिवादना तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुजाने जीवना सर्वात्मका शिवसुन्दरा. नमस्ते मुलांनो, आशा करते की परीक्षा सगळ्यांनी चांगली दिली असेल. तर आपण जो पाठ पाहत होतो, बेटा मी ऐकतो आहे, त्याच्यात आपण इथपर्यंत पोहोचलो होतो. उत्तर आले, माझ्यापेक्षा नानांना त्याचा आनंद जास्त होईल. हे जे उत्तर आहे त्याच्यानंतर आपण पाहणार होतो की हा काय प्रकार आहे नक्की. तर पुढे सुरुवात करूयात. पिता पुत्र गेले आणि प्रत्येक वेळी मिळणाऱ्या शिरीषच्या तऱ्हेवाईक उत्तराचे आश्चर्य करीत मी बसलो. प्रत्येक वेळेसच पिता आणि पुत्र, पिता वडील, पुत्र मुलगा. वडील आणि मुलगा हे प्रत्येक वेळेस नेहमी येताना दोघंही मिळून यायचे वर्गासाठी किंवा संगीताच्या क्लाससाठी. आणि तिथे जर तुम्ही पाहिलं तर शिरीषची तऱ्हेवाईक उत्तरं, तऱ्हेवाईक म्हणजे विचित्र विचित्र अशी उत्तरं त्याची असायची आणि याचं आश्चर्य म्हणजे नवल त्यांना वाटत असे. प्रत्येक वेळी तो नानांचे नाव का घेतो व नाना अगदी रोज त्याच्या बरोबर येतात, याचे रहस्य काय असावे या प्रश्नाचे उत्तर मला सापडेना. रहस्य म्हणजे गुपित, की यामागचं काय गुपित आहे की तो प्रत्येक वेळी आपल्या बरोबर नानांना घेऊनच येतो. याशिवाय आणखीन एक शंका माझ्या मनात वरचेवर येत असे. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक शंका, संशय, डाऊट माझ्या मनात वरचेवर येत असे. ती म्हणजे नाना जवळ असताना शिरीष मोकळ्या मनाने व्हायोलिन वाजवत नसावाही. जेव्हा जेव्हा नाना जवळ असतील तेव्हा तेव्हा हा काही मोकळ्या मनाने अगदी व्हायोलिन वाजवतो असं काही वाटत नव्हतं. दुसऱ्याच दिवशी शिरीष आला नाही. त्याचा हा पहिला खाडा गैरहजेरी, ऍब्सेंटी. नसेल एखाद्या वेळेस जमले असे मी समाधान करून घेतले. त्याने स्वतःच समाधान करून घेतलं की संतुष्टता करून घेतली की नसेल बाबा एखाद वेळेस जमलं, ठीक आहे, रोज येतच होता. पण त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा शिरीष आला नाही. चौथा दिवस गेला, 5वा गेला आणि तसेच 15 दिवस गेले. शिरीषचा पत्ता नव्हता. शिरीष काही आलाच नाही. दुसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, 5वा झाला, 15 दिवस झाले तरी शिरीष काही आला नाही. 16व्या दिवशी एक मनुष्य निरोप व फीचे पैसे घेऊन आला. मग 16वा दिवस उजाडला, त्या दिवशी मात्र एक माणूस निरोप घेऊन आला, मेसेज घेऊन आला आणि फीचे पैसे घेऊन आला. काय निरोप आणलेला होता त्यांनी? नाना आजारी असल्यामुळे शिरीष येऊ शकणार नाही असे तो म्हणाला. का येत नव्हता शिरीष इतके दिवस? तर त्याचे नाना आजारी होते आणि म्हणून शिरीष येत नव्हता. थोड्याशा त्राग्याने मी म्हणालो, रागाने, क्रोधाने, चिडचिड, त्यांची चिडचिड झाली की अरे वडील आजारी आहेत पण हा का क्लासला येत नाहीये इतके दिवस. थोड्याशा त्राग्याने मी म्हणालो, नानांशी त्याला काय करायचे आहे? इकडे कार्यक्रम जवळ येत चालला आहे, त्याचे काय? शिरीष आला नाही, त्याची वाट पाहून मी त्याचा कार्यक्रम रद्द केला. त्यांना कशाचा राग आला? का त्यांची चिडचिड झाली? तर इतके दिवस हा येत नाहीये. आणि का? तर ह्याला काहीच झालेलं नाहीये पण त्याचे वडील आजारी आहेत म्हणून हा येत नाहीये. मग यानं क्लास लावलाय, जर वडील आजारी असतील तरी एखाद दुसरा दिवस ठीक आहे, पण 15-16 दिवस झाले तरी हा येतच नाहीये म्हटल्यावरती त्यांची चिडचिड झाली. आणि त्यांचं म्हणणं होतं की मग यानं तरी क्लासला थोडे दिवस यायला हवं होतं. आता शिरीषची त्यांनी वाट पाहिली आणि शेवटी मात्र मग त्यांनी त्याचा कार्यक्रम रद्द केला, कॅन्सल केला. त्याचे नाव पण काढायचे नाही असे ठरवून मी बाकीचे विद्यार्थी तयार केले. कारण इतके दिवस ते वाट पाहत होते, त्याच्याकडून बरीच आशा होती आणि हा मात्र अचानकच असा घरी बसला. समारंभाचा दिवस उगवला आणि सकाळपासून शिरीषच्या आठवणीने मी उगाचच बेचैन झालो होतो, अस्वस्थ झालो होतो उगाचच. आणि का ते कळत नव्हतं, पण उगाचच अस्वस्थ वाटत होतं, त्याची आठवण येत होती. सकाळची इतर कामे आटोपून मी जरा स्वस्थ बसतो न बसतो तोच दारात शिरीष उभा. सकाळची सगळी कामं आटपून म्हणजे पूर्ण करून
जरा स्वस्थ म्हणजे आरामात बसले आणि असे बसतायत तोपर्यंत लगेचच दारात शिरीष उभा राहिला. मी ताडकन उभा राहिलो व त्याच्या जवळ गेलो. लगेचच ते उभे राहिले आणि त्याच्या जवळ गेले. कारण काय प्रकारे ते काही समजलं नाही. पण हा काही बरेच दिवस आलेला नव्हता. त्याचा कार्यक्रम सुद्धा रद्द करण्यात आलेला होता. "अरे, तुझा पत्ता तरी काय? आणि आज एकटाच कसा काय? नाना कसे नाहीत बरोबर? इकडची दुनिया तिकडे होईल ना?" "इकडची दुनिया तिकडे होईल ना म्हणजे काय? आकाश पाताळ एक होईल ना? असं कसं काय होऊ शकतं, की तुझ्याबरोबर नाना नाहीयेत म्हणून? कारण प्रत्येक वेळी तुझ्याबरोबर नाना असणारच आणि आज तू एकटाच कसा काय?" "इकडची दुनिया तिकडेच झाली आहे सर. यापुढे मी एकटाच दिसेन. माझे नाना नाना माझे नाना कायमचे गेले हो सर." बऱ्याच सांत्वनानंतर त्याने विचारले, सांत्वन करणे म्हणजे त्याला आधार दिला, त्याला दिलासा दिला आणि त्याच्यानंतर विचारलं, "आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम ना?" मी खिन्नपणे हो म्हणालो. त्यानं काय विचारलं? "आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना?" मी खिन्नपणे, उदासपणे, हताशपणे, निराशपणे, दुःखी स्वरात हो म्हणालो. म्हणजे इकडची दुनिया त्याच्यासाठी तिकडेच झालेली होती. इकडची दुनिया तिकडे झाली होती म्हणजे काय? की अगदी आकाश पाताळ एक होईल अशीच अवस्था माझी झालेली आहे सर. का? तर त्याचे नाना हे कायमचे गेलेले आहेत. कायमचे गेलेले आहेत, वारले, एक्सपायर झाले. हं. आणि मग हे जेव्हा त्यांना कळालं सरांना, त्यावेळेस मात्र त्यांनी त्याचं सांत्वन केलं, त्याला दिलासा दिला आणि त्याच्यानंतर मग बऱ्याच वेळाने त्याने विचारलं, की "आज आपल्या विद्यालयाचा कार्यक्रम आहे ना?" तेव्हा सर मात्र खिन्नपणे हो म्हणाले. "मग मला आज कार्यक्रम द्या. नाही म्हणू नका सर. एवढीच इच्छा पुरवा. एवढीच इच्छा पुरवा. एवढी माझी इच्छा, मला जे वाटतं आहे ते पूर्ण करा." तो असे म्हणाल्यावर मात्र माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो, सौम्य आवाजात, मृदू आवाजात म्हणाले, कोमल स्वरात म्हणाले, म्हणजे आधी ते चिडलेले होते. आधी वरच्या पट्टीत बोलत होते ते. त्यांना राग आलेला होता, की "काय हे? कुठे होतास इतके दिवस? आणि नाना कसे नाहीये तुझ्याबरोबर?" पण जेव्हा त्यांना कळालं, की त्याचे नाना गेलेले आहेत, वारलेले आहेत, तेव्हा मात्र मग ते हळू आवाजात, सौम्य आवाजात, त्याला समजावण्याच्या सुरात त्याच्याशी बोलू लागले. कारण ते शिक्षक आहेत, हो की नाही? त्यांच्यातला शिक्षक जागा झाला. तुम्ही हे नेहमी पाहत असाल मुलांनो, की जसे तुमचे आई-वडील तुमच्या हितासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस रागवतात, पण तेच आई-वडील तुम्हाला प्रेमानं जवळ घेणारे सुद्धा असतात. त्याचप्रमाणे शिक्षक असतो मुलांनो. शिक्षक असतो तो सुद्धा तुमच्या पालकांसारखाच असतो. तुमच्या आई-वडिलांसारखाच असतो. जिथे-जिथे तुम्ही चुका कराल तिथे-तिथे ते अगदी रागावतात, मारतात, ओरडतात. पण जिथे-जिथे तुम्हाला खरंच प्रेमाची गरज आहे, मायेची गरज आहे किंवा तुम्हाला समजून सांगण्याची गरज आहे, अशा वेळेस मात्र ते आपल्याला जवळ घेतात प्रेमानं आणि प्रेमानं 4 गोष्टी समजून सांगत असतात. हं. म्हणजे त्यांनाही प्रेम, दया, माया ही तुमच्या आई-वडिलांसारखीच तुमच्याविषयी असते आणि तुमच्या भल्याकरिताच ते तुम्हाला रागवत असतात. म्हणून पालकांमध्ये आणि शिक्षकांमध्ये कधीही तुम्ही पाहिलं तर स्वार्थी भावना नसते. जी काही भावना असते ती तुमचं भलं व्हावं हीच भावना त्यामागे असते. जरी ते चिडले, जरी ते रागवले, तरी मनापासून त्यांचं तुमच्यावरती प्रेम असतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे, की माझ्यातला शिक्षक जागा झाला. मी सौम्य आवाजात म्हणालो, "शिरीष, मी तुझ्या भावना ओळखतो, पण आज माझा नाईलाज आहे. नाईलाज आहे. आज काही माझा इलाज चालणार नाही. उपाय नाही. आजच्या या पहिल्या कार्यक्रमावरच आपल्या विद्यालयाची इभ्रत अवलंबून आहे. इभ्रत, इज्जत, अब्रू. त्यातून तुझी 2 महिने गैरहजेरी लागलेली. तूच सांग, मी तुला कार्यक्रम कसा काय देऊ?" गैरहजेरी किती दिवस लागलेली आहे? हजर, गैरहजर. हजेरी, गैरहजेरी विरुद्धार्थी शब्द आहेत. गैरहजेरी, ॲब्सेंटी किती दिवस लागलेली आहे? 1 नाही, 2 नाही, चांगले 2 महिने तो नव्हता. आता 2 महिने जर तो नाहीये, तर याला किती येतंय, किती नाही, याचा आत्मविश्वास कसा आहे, हा कार्यक्रम कसा करू शकेल, याची काहीच कल्पना त्या शिक्षकांना नाहीये आणि त्याच्यामुळे ते काही त्याला कार्यक्रम द्यायला तयार नाहीत. हं. अगतिक होऊन शिरीष म्हणाला, "सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा." विनंती, रिक्वेस्ट.
अगतिक होऊन म्हणजे लाचार होऊन शिरीष म्हणाला, "सर, माझी एवढी एकच विनंती मान्य करा. मला आज वाजवू दे. नंतर जन्मात हात लावणार नाही व्हायोलिनला. तू पुढे जन्मभर वाजव, पण आज वाजवू नको. तुझी मनस्थितीही आज बरोबर नाही." हं? शिरीषचं काय म्हणणं आहे, की आजच्या दिवस मला वाजू द्या, पुन्हा मी हात पण लावणार नाही त्या व्हायोलिनला. पण शिक्षकांचं काय म्हणणं आहे, की तू आजचा दिवस वाजवू नको आणि पुढे जन्मभर वाजवलं तरी चालेल. का? तर आज तुझी मनस्थिती बरोबर नाही. तुझ्या मनाची अवस्था आज बरोबर नाहीये. कारण तुझे वडील गेलेले आहेत म्हटल्यावरती त्याच्या मनाची अवस्था कशी असेल पहा. आणि सगळ्यात मोठे आपल्याला आधार असतात ते आपले आई-वडील. हं. आणि जर वडीलच गेले, तर वडील गेल्यावरती तर खूप मोठा आधार गेल्यासारखं असतं. आणि म्हणून मग आज तुझी मनाची अवस्था काही बरी नाही, तर तू आजचा कार्यक्रम काही करू नकोस असं शिक्षकांचं म्हणणं आहे. मला परवानगी दिलीत तर माझी मनस्थिती आपोआपच सुधारेल. पण शिरीष मात्र मागेच लागला, की तुम्ही मला परवानगी म्हणजे परमिशन दिलीत, तर तुम्ही पहा कार्यक्रम केला की माझी मनाची अवस्था आपोआपच सुधारेल, चांगली होईल. शेवटी त्याचे दुःखित मन आणखी कशाला दुखवा? पुन्हा, परत. हं. आधीच तो दुःखी आहे आणि अजून त्याला कार्यक्रम द्यायचा नाही म्हटल्यावरती आणखी कशाला दुखवा? अजून कशाला त्याच्या मनाला त्रास द्या? असा विचार करून मी त्याला परवानगी दिली. मात्र पहिलाच कार्यक्रम त्याचा ठेवावा असेच मी ठरवले. पहिलाच कार्यक्रम का त्याचाच ठेवावा? हं. कारण आता हा कसं करतोय, कसं नाही काही सांगता येत नाही. मग पहिलाच कार्यक्रम जर आपण त्याचा ठेवला, तर मग जरी पहिलंच चुकलं-माकलं तरी पुन्हा पुढे त्याच्यापेक्षा जास्त चांगले कार्यक्रम होतील आणि मग एकंदरीत प्रेक्षक वर्ग, श्रोतृवर्ग हा सुखावेल असं त्यांना वाटलं. त्याप्रमाणे मी परवानगी दिली आणि शिरीष वाजवू लागला. शिरीष कार्यक्रम करण्यात मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे वाजवत होता. मुरलेल्या एखाद्या वादकाप्रमाणे म्हणजे की ज्याला खूप अनुभव आहे, खूप अनुभवी लोक जसं वाजवतात, तसा अगदी अनुभव असल्याप्रमाणे हा वाजवू लागला. इतकी शिकला तरी कुठे? याचाच मी विचार करत होतो. आणि त्याही पेक्षा मला मुख्य प्रश्न असा पडला होता, की नवीनच शिकायला लागलेला मुलगा इतके उत्कृष्ट वाजवतो, उत्तम वाजवतो, छान वाजवतो. तर जुने मुरलेले विद्यार्थी किती छान वाजवत असतील, असेच बाहेरचे लोक म्हणत असणार. तेव्हा याच्यानंतर वाजवायला कुणाला बसवावे? हं? सुरुवातीला आपण पाहिलं पाठाच्या, की हा नवीनच शिकायला आलेला विद्यार्थी आहे. त्यांनी ओळख करून देत असताना काय ओळख करून दिली होती? हा नवीनच शिकायला आलेला विद्यार्थी आहे, नवखा आहे. तेव्हा तुम्ही समजून घ्या. असं म्हणून त्याची सुरुवात केलेली होती कार्यक्रमाची. पण हाच जर एवढं चांगलं वाजवत असेल, तर मग समोर काय वाटणार आहे बसणाऱ्यांना, प्रेक्षकांना, श्रोत्यांना काय वाटणार आहे, की अरे हा जर नवखा मुलगा इतका चांगला वाजवत असेल, तर बाकीचे जे अनुभवी आहेत ते किती छान वाजवतील याच्यापेक्षा. हाच विचार त्या शिक्षकांच्या मनात होता. टाळ्यांच्या कडकडाटाने मी भानावर आलो आणि त्याचबरोबर जोरजोरात टाळ्या वाजायला लागल्या आणि मग हे भानावर आले, जागेवर आले, शुद्धीवर आले. शिरीष आत आला व त्याने माझ्या पायांवर डोके ठेवले. पायांवर डोके ठेवले. शिक्षकांसमोर तो नतमस्तक झाला. मी त्याला उठवत विचारले, "इथे पहा मुलांनो, पायांवर डोके ठेवले, नतमस्तक झाला." किती शिक्षकांविषयीची आदराची भावना त्याच्या मनामध्ये आहे. एकंदरीत तुमचं वागणं, बोलणं, हालचाली या सगळ्या समोरच्या माणसाविषयी किती तुमच्या मनामध्ये आदर आहे त्या दाखवून देत असतात. शिरीषचं बोलणं पहा, एकंदरीत तो कुठल्या प्रसंगातून जात होता, हे मात्र शिक्षकांना कळत नव्हतं. त्याच्यामुळे त्याच्याविषयी त्यांना काही वाटत असे. पण जेव्हा सत्य परिस्थिती त्यांच्या समोर आलेली आहे, तेव्हा मात्र त्यांना कळालेलं आहे, की अरे शिरीष हा खरोखरीच आपल्या वडिलांची भावना जपणारा एक चांगला मुलगा आहे, संवेदनशील मुलगा आहे. आणि तो पण किती शिक्षकांना आदर देतोय पहा, की कार्यक्रम झाला आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं, की त्यांनी मला परवानगी दिली. नतमस्तक झाला तो त्यांच्यासमोर. मी त्याला उठवत विचारले, "शिरीष, हा काय प्रकार आहे? तू माझ्याकडे न येता आणखीन कुठे शिकत होतास?" डोळे पुशीत शिरीष म्हणाला, "सर, काय ही भलतीच शंका? मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो." सरांना काय वाटलं, की अरे हा इतका छान वाजवतोय, मग 2 महिने हा आला नाही, हा तर नवीन होता. मग तू आणखी कोणाकडे शिकत होतास का? तर डोळे पुशीत शिरीष म्हणाला, रडत होता तो, डोळे पुसले त्याने आणि तो म्हणाला, "सर, ही काय भलती शंका घेताय तुम्ही? सर, काहीही विचार येतोय तुमच्या डोक्यामध्ये. मी असं काही केलेलं नाही. शंका, संशय असा माझ्याविषयी
भलताच संशय तुम्हाला कसा काय आला? मी तुम्हाला सर्व सविस्तर सांगतो, विस्तारपूर्वक सांगतो. ज्या दिवशी मी तुमच्याकडे फी व चिठ्ठी पाठवली, त्याच रात्री नाना वारले. जो माणूस घेऊन आला होता, मनुष्य निरोप घेऊन आलेला होता, चिठ्ठी घेऊन आलेला होता, त्याच दिवशी त्याचे नाना वारलेले होते. मला धक्काच बसला. ज्यांच्यासाठी शिकत होतो तेच गेल्यावर कशाला आता शिका, म्हणून मी व्हायोलिनला हात लावायचा नाही असे ठरवले. म्हणजे त्याचं जे काही व्हायोलिन शिकणं होतं ते केवळ आणि केवळ त्याच्या वडिलांसाठी होतं. पण आता वडीलच राहिलेले नाहीत, मग आता कशाला शिका? आता त्या व्हायोलिनला हात तरी कशाला लावा, असे त्याला वाटले. कारण त्याला धक्का बसला होता. हादरा बसला होता, आपले वडील गेलेत याचा. तुम्हाला कदाचित माहिती असेल किंवा नसेलही, माझे नाना एकेकाळी उत्कृष्ट गवई होते. का बरं धक्का बसलेला आहे? आता खरी कहाणी त्याच्याविषयीची आपल्याला कळते आहे, की नानांविषयी आता तो सांगायला सुरुवात करतो, की तुम्हाला कदाचित, यदाकदाचित तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल, पण याचे नाना एकेकाळी उत्कृष्ट, उत्तम असे गवई म्हणजे गायक होते. पण त्यांना एकदा कसलासा जबर अपघात झाला. जबर अपघात झाला, मोठा अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला व त्या अपघातात ते ठार बहिरे झाले. बहिरे झाले, बधीर झाले. त्यांना ऐकू येईना. त्यांना काहीही ऐकू येत नसे. ओठांच्या हालचालीवरून त्यांना काही काही शब्द समजत. ऐकू तर येत नव्हतं, पण ओठांच्या हालचालीवरून काही काही शब्द समजायचे. बहिरेपणाच्या इतर गैरसोयींपेक्षा संगीत सेवा अंतरली याचाच नानांना धक्का बसला. सगळ्यात जास्त हादरा नानांना कशाचा बसलेला होता, की बहिरेपणा आलेला आहे. आता बहिरेपणा आलाय म्हणजे काहीच ऐकू येत नाहीये. त्याच्यामुळं खूप गैरसोय त्यांची होणार आहे. हा, सोय विरुद्धार्थी गैरसोय, कन्व्हिनन्स, इनकन्व्हिनन्स. तर या गैरसोयींपेक्षा सुद्धा त्यांना जास्त धक्का कशाचा बसलेला होता, हादरा कशाचा बसलेला होता, की आता अरे संगीत सेवा आपल्यापासून अंतरली. म्हणजे संगीताची सेवा आपल्याला करता येणार नाही. संगीत सेवेपासून आपण आता अंतरली म्हणजे दूर गेलो. संगीत सेवेपासून आपण आता दूर गेलो, याचं त्यांना जास्त वाईट वाटत होतं. शेवटी त्यांनी मला काहीतरी वाद्य शिकण्यासाठी उद्युक्त केले. उद्युक्त केले, प्रयुक्त केले किंवा प्रेरणा दिली त्याला वाद्य शिकण्यासाठी. कोणीतरी संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करत असल्याचे पाहण्यातच त्यांना अमाप सौख्य मिळत होते. अमाप सौख्य मिळत होते, खूप सुख वाटत होते, खूप आनंद वाटत होता त्यांना, की अरे मी नाही पण माझा मुलगा, कोणीतरी म्हणजे त्यांचा मुलगाच, संगीत शास्त्रासाठी सतत धडपड करतोय, प्रयत्नपूर्वक ती विद्या मिळवतोय, हे पाहूनच त्यांना अतिशय आनंद होत होता. म्हणूनच ते रोज माझ्या बरोबर इथे येत होते. पण त्यांना ऐकू काहीच येत नव्हते. त्यामुळे मला वारंवार खेद व्हायचा, खंत वाटायची, दुःख वाटायचं, की मी वाजवण्यात कितीही प्रगती व कौशल्य दाखवले, तरी माझे नाना काही ते ऐकू शकत नाहीत. या विचाराने मला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात पहा मुलांनो, की त्यांना जे शिक्षकांना वाटत होतं, की मोकळेपणाने हा काही वाजवत नाही नानांसमोर. त्याच्या मागे काय कारण होतं? तर ते वाजवण्यामध्ये कितीही त्यानं प्रगती केली, कौशल्य दाखवलं, कितीही अगदी यशस्वीता त्यानं मिळवली किंवा किती त्यानं कौशल्य म्हणजे स्किल दाखवलं, तरी सुद्धा ते नाना ऐकू शकत नाहीयेत. आणि या विचारानं त्याला नानांसमोर मोकळेपणा वाटत नव्हता. म्हणजे पहा मुलांनो, की याच्या मागे किती मोठी कहाणी दडलेली होती. आणि आपण काय करत असतो, समोरच्या विषयीचे गैरसमज करून घेत असतो आणि म्हणून आपली नाती टिकत नाहीत पहा मुलांनो. नेहमी लक्षात घ्या, की एखादी व्यक्ती अशी का वागते आहे, त्याच्याविषयी गैरसमज करून घेण्यापेक्षा किंवा त्याच्याविषयी लगेचच वाईट साईड बोलण्यापेक्षा, ती व्यक्ती अशी का वागते आहे, त्यामागचं काय कारण आहे, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. आणि मग ते कारण जाणून घेतल्यावरती तुम्हाला कळतं, की अरे, खरोखरीच या व्यक्तीचं हे जे वागणं आहे ते अगदी स्वाभाविक आहे. अगदी स्वाभाविक आहे म्हणजे नॅचरल आहे. त्याच्यासाठी आपल्याला राग येण्याचं कारण नाही किंवा आपल्याला गैरसमज करून घेण्याचं कारण नाही. आणि एखाद्याचं खरंच जगणं मुलांना असं असतं, की ते आपलं दुःख कोणासमोर दाखवत नाहीत किंवा व्यक्त करत नाहीत. पण त्यांना प्रचंड दुःख असतं, वेदना असतात, पण ते दुसऱ्यांसमोर दाखवत नाहीत. आणि आपण मात्र उगाचच लोकांविषयी गैरसमज करून घेतो. हां, तो तसाच आहे. अरे, पण तो असा का वागला? त्याच्या मागचं काय कारण आहे? हे आपण आधी जाणून घ्यायला पाहिजे. आणि मग तुम्हाला कळेल, की वाईट कोणीच नसतं मुलांनो. वाईट असते ती
परिस्थितीमुळे कधी कधी माणसाला तसं वागणं भाग पडत असतं. त्याच्यामुळे मूळ कारण मीमांसा केल्याशिवाय एखाद्या विषयीचं चांगलं किंवा वाईट मत आपण लगेच बनवून घ्यायचं नाही. ज्या दिवशी नाना गेले त्याच दिवशी मी ठरवले की संगीत बंद. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार आला की माझे नाना तेव्हा माझे वादन ऐकू शकत नव्हते, पण आता माझ्याच शेजारी बसून नक्की ऐकत आहेत. या विचारासरशी लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. हा विचार त्याच्या डोक्यामध्ये आला. आधी त्याला काय वाटलं, की आता कशाला व्हायोलिन वाजवायचं, आता काही व्हायोलिन हातात घेण्याची गरजच नाही, कारण आता नाना गेले, त्यामुळं संगीत बंद. पण दुसऱ्याच क्षणी, दुसऱ्याच वेळेला त्याच्या मनामध्ये काय विचार आला, की अरे, तेव्हा माझे नाना ऐकू शकत नव्हते, परंतु आज मात्र माझे नाना ऐकू शकतील. माझ्याच शेजारी बसून ते नक्की ऐकत आहेत. आणि हा जसा विचार डोक्यात आला, तसं लगेचच त्यांनी लोकांच्या निंदेकडे, म्हणजे लोक तर नावं ठेवायला बसलेलेच असतात. तेच मी आता तुम्हाला सांगितले ना, की खरी परिस्थिती काय आहे ती जाणून घेतल्याशिवाय लोक बोलत राहतात. लोकांची निंदा, निंदा म्हणजे काय? स्तुती, त्याच्या विरुद्धार्थी निंदा. स्तुती करणे म्हणजे प्रशंसा करणे आणि निंदा करणे म्हणजे एखाद्या विषयीचं वाईट साईड बोलणे. हं? लोकांच्या निंदेकडे लक्ष न देता मी त्याच दिवसापासून व्हायोलिन वाजवायला सुरुवात केली. आज सकाळपर्यंत मी कुठे बाहेर पडलो नव्हतो. 24 तास एकच उद्योग, एकच ध्यास. 24 तास अगदी काय करत होता? एकच उद्योग लागलेला होता आणि एकच ध्यास होता. ध्यास, तीव्र इच्छा होती मनामध्ये. मी सराव करू लागलो. सराव, प्रॅक्टिस. म्हणजे मला भास व्हायचा, की पुढच्या ताना व सूर मला नानाच सांगत आहेत. तबल्याचा ठेका त्यांनीच धरला आहे. तबल्याचा ठेका, तबल्याचे बोल त्यांनीच धरले आहेत व तंबोऱ्याच्या तारांवरून पण त्यांचीच बोटे फिरत आहेत. आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला एवढे लोक पाहून मी गडबडून गेलो होतो, गोंधळून गेलो होतो. पण डोळे मिटून घेताच नानांची मूर्ती डोळ्यांसमोर आली. ते म्हणाले, "बेटा वाजव, मी ऐकतो आहे." मला जोर चढला. मला जोर चढला, चेव चढला. आणखी जोरात मी वाजवू लागलो. माझ्या डोळ्यांसमोर प्रेक्षक नव्हते, थिएटर नव्हते, कोणी नव्हते. होते फक्त माझे नाना, मी आणि सूर. हं. डोळ्यांसमोर प्रेक्षक, प्रेक्षक म्हणजे पाहणारे. हं. थिएटर नव्हतं, प्रेक्षक नव्हतं, कोणीच नव्हतं माझ्या समोर. होते फक्त माझे नाना, फक्त त्याचे वडील होते. मी आणि सूर. हं. वडील होते, मुलगा होता आणि त्यांचे सूर होते संगीतातले. मग जसं संगीतातले सूर सुद्धा मुलांना जुळावे लागतात, तसंच माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा एकमेकांचे सूर जुळणं फार गरजेचं असतं. सूर जुळणं म्हणजे त्याचं आणि माझं म्हणणं एकच पडलं किंवा त्याचं आणि माझं एकच मत आहे. त्याला म्हणतात सूर जुळणे. हां, तर कुठलंही नातं पहा टेकण्यासाठी सुद्धा सूर जुळावे लागतात. हं. शिरीष गप्प बसला आणि मी काहीच बोलू शकत नव्हतो. पहा, शिक्षकांची पण अशी अवस्था झालेली आहे, की आता जेव्हा खरी परिस्थिती त्यांच्या समोर आली, तेव्हा मात्र त्यांना काहीही त्याच्याविषयी बोलता येईना. शिरीष सुद्धा गप्प बसला. त्या दिवशी होते फक्त नाना, मी आणि सूर. म्हणजे वडिलांविषयीची किती आदराची भावना आहे, किती प्रेमाची भावना आहे पहा मुलांनो. याला म्हणतात एकमेकांविषयीच्या भावना समजून घेणे. याला म्हणतात संवेदनशीलता एकमेकांविषयी असणे, सेन्सिटिव्हिटी तुमची जागी असणं, याला म्हणतात. हं. नाहीतर अनेक केसेस आज आपण पाहतो आहोत, की म्हणजे पेपरमध्ये वाचतो आहोत किंवा बातम्यांमध्ये पाहतो आहोत, टीव्हीवर पाहतो आहोत, आजूबाजूला पाहतो आहोत. कितीतरी अशा घटना घडत आहेत, की आई-वडिलांच्या मनाचा विचार कुठेही केला जात नाही. ज्या आई-वडिलांनी आपलं अख्खं आयुष्य आपल्या मुलांसाठी वेचलेलं असतं, हं. 9 महिने आईनं तर पोटामध्ये वागवलेलं असतं आणि इतक्या यातना सहन करून जन्म दिलेला असतो. तुम्हाला काहीही येत नसतं. अगदी सुरुवातीपासून तुम्हाला सगळे बोबडे बोल बोलण्यापासून, ते चालण्यापासून, उठण्यापासून, बसण्यापासून, सगळ्या काही छोट्या-छोट्या गोष्टींपासून मोठमोठ्या गोष्टींपर्यंत आई-वडिलांनी तुम्हाला सांभाळलेलं असतं, शिकवलेलं असतं, आपलं मानलेलं असतं आणि आई-वडील कधीही स्वार्थी नसतात. एक अशी गोष्ट आहे मुलांनो, की सतत घरात भांडणं, भांडणं, भांडणं. मग तो मुलगा आपल्या आईला
अनाथ आश्रमामध्ये टाकतो. अनाथ आश्रमामध्ये टाकल्यानंतर कधीतरी तो भेटायला वगैरे जात असते. एके दिवशी त्यांना निरोप येतो, की तुमची आई आजारी आहे, तेव्हा तुम्ही येऊन भेटून जा म्हणून आईला. तर त्यावेळेस जेव्हा ते भेटायला जातात, तो मुलगा आपल्या आईला भेटायला जातो, त्यावेळेस आई अगदी शेवटचे क्षण मोजत असते आणि आई म्हणते, "अरे डोळ्यात प्राण आणून मी तुझी वाट पाहत होते रे. तू आलास, बरं झालं. आता मला माझे प्राण सोडता येतील." मग तो म्हणतो, "आई तुझी काही शेवटची इच्छा असेल तर सांग. तुझी काही इच्छा असेल तर मी ती पूर्ण करतो." त्यावेळेस आई त्याला म्हणते, "हे बघ मुला, माझी एकच इच्छा आहे, की या ज्या अनाथ आश्रमामध्ये वृद्धाश्रमामध्ये सॉरी अनाथाश्रम नाही, वृद्धाश्रमामध्ये. या ज्या वृद्धाश्रमामध्ये मी राहत होते ना, तर तिथे पंखा नाहीये बाळा आणि मग तिथे पंखा बसवावास तू, असं मला वाटतं आहे." मग तो म्हणतो, की "अगं आई, तू इतके दिवस इथे होतीस आणि तेव्हा मात्र तुला झोप आली नसेल, गरम होत असेल, मग तेव्हा तू सुचवलं नाहीस, की इथे पंखा बसवून दे म्हणून. पण आज जेव्हा शेवटचा क्षण तुझा आलेला आहे आणि शेवटच्या क्षणी मात्र तू सांगते आहेस, की इथे पंखा बसवून घे या वृद्धाश्रमामध्ये, ते का?" तर आई म्हणते, "अरे वृद्धाश्रमामध्ये पंखा याच्यासाठी बसवून घ्यायला सांगते, की बाळा तुला पंख्याशिवाय झोप येत नाही आणि उद्या जेव्हा तुझा मोठा मुलगा होईल, तेव्हा तुझा मुलगाही तुला या वृद्धाश्रमातच आणून सोडणार आहे ना. तेव्हा मात्र तुला शांत झोप लागावी यासाठी तुला पंखा हवा, कारण माझ्या बाळाला पंख्याशिवाय झोप येत नाही." जे आईचा किती मोठा विचार आहे पहा. जाताना सुद्धा ती आपल्या मुलांना वृद्धाश्रमात आपल्याला टाकलेलं आहे, तरी सुद्धा ती मुलाचाच विचार करते आहे. आणि मग मुलाला कळतं, की अरे, आज आपण आपल्या आईबरोबर जे वागलेलो आहोत, तेच आपली मुलं सुद्धा उद्या आपल्याबरोबर वागणार आहेत. आणि म्हणून ही मुलांना देवाण असते. जसं द्यावं तसं घ्या. जे पेराल तेच उगवतं. आणि म्हणून एकमेकांच्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजेत. एकमेकांसाठी काही ना काही करत राहिलं पाहिजे, जेणेकरून तुमच्यासाठी सुद्धा उद्या लोक आशीर्वाद देण्यासाठी उभे राहतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये आशीर्वाद कमावणं. कोणाचेही शिव्याशाप घेण्यापेक्षा आशीर्वाद कमावणं फार महत्त्वाचं आहे. अरे, ज्या आई-वडिलांची सेवा केल्यामुळे भक्त पुंडलिक आई-वडिलांची सेवा केल्यामुळे प्रसन्न होऊन पांडुरंग आलेला आहे इथे. हं. अशी ही भारतभूमी आपली आहे, की भक्त पुंडलिकासाठी प्रत्यक्ष पांडुरंग इथे आलेला आहे, ज्यानं आई-वडिलांची इतकी सेवा केली, की देव प्रसन्न झालेले आहेत. म्हणून आई-वडिलांची सेवा केल्यावरती, आई-वडिलांचं मन जाणून घेतल्यावरती, आई-वडिलांच्या भावना राखल्यावरती काहीही कमी पडत नाही मुलांनो. त्याच्यामुळे कायम लक्षात ठेवा, की आपल्या आई-वडिलांच्या भावना आपण जोपासायला हव्यात, जपायला हव्यात. हातावरच्या फोडाप्रमाणे आपले आई-वडील आपल्याला जपत असतात, त्याप्रमाणे त्यांच्या भावना आपल्याला जपता आल्या पाहिजेत. आणि हेच शिरीषनं याच्यामध्ये दाखवून दिलेलं आहे पहा. वडिलांचं जे संगीताविषयीचं प्रेम आहे, ते त्यांच्या ॲक्सिडेंट नंतर, त्यांच्या अपघातानंतर त्या शिरीषनं कसं जपलेलं आहे पहा त्यांचं स्वप्न. कसा त्यांना आनंद दिलेला आहे या गोष्टीमधून. कसे त्यांनी वडिलांची भावना जोपासलेली आहे, जपलेली आहे. आपल्या वडिलांना आणि समजून घेणं फार महत्वाचं आहे. वडिलांची भावना त्या मुलाला समजली, हेच फार मोठे आहे. हीच गोष्ट फार मोठी आहे मुलांनो. आजकाल एकमेकांचं मन एकमेकांना जाणवणं, ते समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. हं. म्हणजे हा पाठ किती महत्वाचा होता, किती छान होता, किती चांगला संदेश देणारा होता, हे तुम्हाला याच्यातून कळालं असेल. तर हा पाठ शिकल्यानंतर प्रत्येकानं याच्यातून एक गोष्ट मात्र शिकायला हवी, की आपल्या आई-वडिलांच्या भावना आपण जपायला शिकलं पाहिजे. हं. ठीक आहे. आता स्वाध्याय पाहूयात. स्वाध्यायामधले जे सगळे प्रश्न आहेत, पान क्रमांक 9 वरचे आणि पान क्रमांक 10 वरचे, तर हे सगळे तुम्ही सोडवायचे आहेत क्लासवर्कमध्ये, वर्गपाठाच्या वहीमध्ये. प्रश्न 7वा पण पहा, स्वमत. शिरीषमधील तुम्हाला समजलेली गुणवैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. शिरीषमध्ये तुम्हाला काय काय गुणवैशिष्ट्ये जाणवली, कोणते कोणते गुण तुम्हाला त्याच्यात दिसून आले, ते उदाहरणं देऊन तुम्ही स्पष्ट करायचं आहे. शिरीषची भूमिका तुम्हाला कोणता संदेश देते ते तुमच्या शब्दांत लिहा. कोणता संदेश, कोणता मेसेज तुम्हाला मिळाला शिरीषमुळे, तर ते याच्यात लिहायचं आहे. अभिव्यक्तीमध्ये पाठातील तुम्हाला सर्वात आवडलेला प्रसंग सांगून तो सकारण स्पष्ट करा. पाठामधला तुम्हाला कुठला प्रसंग खूप चांगला वाटला, खूप आवडला, तर तो का आवडला ते कारण देऊन स्पष्ट करायचं आहे.
आणि प्रस्तुत कथेचे संवाद रूपाने लेखन करा. म्हणजे डायलॉग रायटिंग करायचं आहे तुम्ही या पाठाचं, या लेसनचं. हां. तर पान क्रमांक 9 आणि पान क्रमांक 10 वरचा पूर्ण स्वाध्याय तुम्ही क्लासवर्कमध्ये म्हणजेच वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायचा आहे. ठीक आहे? आणि मुलांना तुम्हाला ज्या वेळेस मी जे करायला सांगितलेलं आहे ते सगळं करून ठेवायचं आहे. आम्ही केव्हाही सांगू शकतो, की या दिवशी पालकांनी या मुलांच्या सगळ्या वह्या घेऊन. मग क्लासवर्क, वर्गपाठाच्या वह्या किंवा मग तुम्हाला जे काही निबंध लिहायला सांगितलेत, कहाणी लिहायला सांगितली, हे सगळं पूर्ण करून ठेवायचं आहे हां. निबंधाची वही पण पूर्ण करून ठेवा, व्याकरणाचं पुस्तक पूर्ण करून ठेवा आणि शिवाय वर्गपाठ सुद्धा पूर्ण करून ठेवा. पालकांच्या तिथे सह्या घ्या, तारीख घालायला सांगा. ठीक आहे? धन्यवाद.